नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणात सुषमा अंधारेंचा महायुतीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि आक्रमक हल्ला. सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर आता खरोखरच गोत्यात येणार का? नमस्कार, आनंद महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या एकाच प्रकरणाची तुफान चर्चा आहे आणि ते म्हणजे नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरण. पण आज या प्रकरणाला एक अत्यंत वेगळं वळण मिळाले, कारण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच टार्गेट केले. अंधारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड सवाल विचारले आहेत की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे या प्रकरणातील मुख्य आरोपीशी नेमके काय संबंध आहेत, आणि जर हे संबंध उघड होत असतील तर सुनेत्रा पवार यांनी अद्याप चाकणकरांवर कोणतीही शिस्तभंग किंवा दंडात्मक कारवाई का केली नाही. हा वाद इथेच थांबत नाहीये, तर सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियान यांनी समोर आणलेल्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स म्हणजेच सीडीआरचा मोठा पुरावा समोर ठेवला आहे. या सीडीआरमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत असल्याचा दावा अंधारे यांनी केला असून त्यांनी थेट गृहमंत्री आणि एसआयटीला प्रश्न विचारला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दीपक केसरकर यांना चौकशीसाठी समन्स कधी बजावणार. खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांची सखोल चौकशी का होत नाहीये? दुसरीकडे या आरोपांनंतर आमदार दीपक केसरकर यांनीही आपली बाजू मांडली आहे. त्यांनी अंधारे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून हे आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलंय. केसरकर यांच्या मते एसआयटी आणि ईडी आपलं काम चोख बजावत आहेत आणि केवळ एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणे किंवा जुनी ओळख असणे म्हणजे त्या व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग असणे असा होत नाही. पण अंधारे यांनी विचारलेले प्रश्न आता सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखे पसरत आहेत. महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असतील तर सरकारने गप्प का राहावे, असा सवाल आता सामान्य जनताही विचारू लागली आहे. अशोक खरात याच्या काळ्या धंद्यांचे धागेदोरे नेमके कोणाकोणापर्यंत पोहोचले आहेत आणि या प्रकरणात आणखी कोणकोणत्या मोठ्या नावांचा उलगडा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. सुषमा अंधारे यांनी आज दिलेला इशारा पाहता आगामी काळात महायुती सरकारसमोर या प्रश्नांची उत्तरं देण्याचं मोठं आव्हान उभं ठाकणार आहे. सुनेत्रा पवार यावर काही अधिकृत भूमिका मांडतात का, की रुपाली चाकणकर स्वतः या आरोपांचे खंडन करण्यासाठी समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नाशिकच्या या भोंदूबाबा प्रकरणाने आता वैयक्तिक आरोपांच्या पलीकडे जाऊन थेट सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले. सीडीआर मधील ते कॉल डिटेल्स नक्की कोणाचे आहेत आणि त्यातून कोणते व्यवहार समोर आलेत याचे सत्य लवकरच बाहेर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. राजकारणातील या खळबळजनक घडामोडी आणि सुषमा अंधारे विरुद्ध महायुती हा वाद आता कोणत्या थराला जातो हे पाहणं रंजक ठरेल. या संपूर्ण प्रकरणात तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? खरोखरच बड्या नेत्यांची एसआयटी चौकशी व्हायला हवी का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत रहा आनंद महाराष्ट्रातला. जय महाराष्ट्र.